Hello students, we are going to start our lecture number 8 on new point binomial distribution. Okay, मागच्या लेक्चरला आपण बर्नौली distribution पाहिलं होतं. Okay, so on today's lecture we are going to discuss binomial distribution. Okay, so let's start. Okay, so the binomial distribution definition or description is: a discrete random variable X is said to follow binomial distribution with parameter n and p if and only if its probability mass function is given by. Okay, binomial distribution probability mass function किंवा PMF काय असतो हे असेल बघा. Probability of X is equal to small x equal to NCx p raised to x q raised to n minus x. Okay, x ची रेंज असते 0 1 2 3 up to small n. Okay, p lies in between 0 to 1, p plus q is equal to 1 and 0 otherwise. Okay, महत्वाचा पार्ट एवढा आहे की त्याचा pmf काय असतो बघा, ncx p raised to x q raised to n minus x. Okay, next point आहे त्याचा mean. Okay, mean of binomial distribution. Then mean can be defined as expectation of x is equal to summation x into p of x, which is equals to x into ncx p raised to x q raised to n minus x. Okay, इथं ncx जो आहे तो फॅक्टोरियल मध्ये आपण कन्वर्ट केला, कॉम्बिनेशनचं फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला असं मिळून जातं n फॅक्टोरियल डिवाइड बाय x फॅक्टोरियल इंटू n मायनस x फॅक्टोरियल p raised to x q raised to n minus x. ओके, ठीक आहे. मग इथं जो x फॅक्टोरियल आहे तो त्यामधला आपण एक x बाजूला घेतला तर किती उरतील, x minus 1 फॅक्टोरियल. बाकी सगळा पार्ट आहे तसा. ओके, इथून एक n फॅक्टोरियल कॉमन, n फॅक्टोरियल मला n बाजूला केला तर इथं n minus 1 फॅक्टोरियल राहील, तर इथं फॅक्टोरियलचं साइन राहिलेलं आहे. ओके, इथं आता एक x कॅन्सल केला, हा x आणि हा x कॅन्सल केला. ठीक आहे, आणि n minus x जो फॅक्टोरियल आहे त्यामध्ये एक प्लस 1 आणि एक मायनस 1 ऍडजस्ट केला आपण. ठीक आहे, एक प्लस 1 एक मायनस 1 ऍडजस्ट केला. त्यानंतर p raised to x आहे त्यामध्ये एक प्लस 1 एक मायनस 1 ऍडजस्ट केला, म्हणजे प्लस आणि मायनस दोन्ही कॅन्सल झाले तर परत आपल्याला आहे ती स्टेप मिळून जाईल. ओके, q raised to n minus x आहे त्यामध्ये पण एक प्लस 1 मायनस 1 ऍडजस्ट केला. ठीक आहे, इथं हा n समेशनच्या बाहेर घेतला नेक्स्ट स्टेप मध्ये, आणि p raised to 1 जो आहे तो सुद्धा आपण इथं बाहेर घेतला, म्हणजे np बाहेर घेतला. समेशन मध्ये काय करायला बघा, हा n बाहेर आलाय त्यामुळे n minus 1 फॅक्टोरियल राहील अंशामध्ये, छेदामध्ये राहणार x minus 1 फॅक्टोरियल. ओके, x minus 1 फॅक्टोरियल इंटू इथं n minus 1 प्लस n minus 1 minus x minus 1 फॅक्टोरियल. p raised to x minus 1 राहील, q raised to as it is राहील n minus 1 minus x minus 1. ओके, परत हे आपण जे फॅक्टोरियल आहे ते कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युल्यानुसार कन्वर्ट केलं, np इंटू समेशन n minus 1 cx minus 1 p raised to x minus 1 q raised to n minus 1 minus x minus 1. ओके, ही जी समेशन आहे त्याला आपण बायनॉमियल एक्सपान्शन म्हणत असतो. ओके, ते बायनॉमियल एक्सपान्शन म्हणजे काय असतं बघा, इथं वरती दिलंय बघा, a plus b bracket raised to n is equal to nc0 a raised to 0 b raised to n minus 0 plus nc1 a raised to 1 b raised to n minus 1 plus so on. ओके, याला आपण म्हणत असतो बायनॉमियल एक्सपान्शन किंवा बायनॉमियल सिरीज. ओके, तर त्या सिरीजचा वापर करून आपण इथं ते व्हॅल्यू पुट केली. ओके, तर या बायनॉमियल एक्सपान्शनचा शॉर्ट फॉर्म काय येणार आहे, सिरीजचं कॉन्व्हर्जन पॉईंट का आपल्याला मिळणार आहे, p plus q bracket raised to n minus 1. ओके, p plus q bracket raised to n minus 1. ओके, मग p plus q म्हणजे आपला किती असतो, 1 असतो. p plus q is equal to 1. Hence p plus q is equal to 1 1 raised to n minus 1. हे पार्ट निघून जाईल किंवा 1 raised to anything 1च येणार आहे. फक्त आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ x किती मिळून जाईल, np. ओके, एक्सपेक्टेशन ऑफ x इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, np मिळालं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण व्हेरियन्स. जर व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय काढायला पाहिजे, पहिल्यांदा एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर काढायला पाहिजे. ओके, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर सिमिलर मॅनरने आपण काढणार आहे. ओके, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर आपण सिमिलर मॅनरनेच काढणार आहे. कसं करणार आहे, समेशन एक्स स्क्वेअर पी ऑफ एक्स, समेशन एक्स स्क्वेअर पी ऑफ एक्स विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर एनसीएक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. ओके, मगाशी जो एक्स स्क्वेअर आहे वरच्या स्टेपमध्ये त्यामध्ये एक मायनस एक्स केला एक प्लस एक्स केला, दोन्ही जर कॅन्सल केले तर परत वरती स्टेप आपल्याला मिळून जाईल. ओके, सो दिस इज
एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस एक्स मिळाला इथं. आता एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे, त्यामधून एक एक्स आपण कॉमन घेतला तर इथं राहील एक्स मायनस वन. ओके, एक्स मायनस वन राहील प्लस एक्स ॲज इट इज, आणि बाकीच्या टर्म्स आहेत तशा. ओके, सो इथं परत आपल्याला दोन टर्म येऊन जातील. ओके, कुठल्या कुठल्या बघा, एक्स इंटू एक्स मायनस वन इंटू हे पूर्ण सगळं प्लस एक्स इंटू हे पूर्ण सगळं. ओके, म्हणजे समेशन एक्स एक्स मायनस वन एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स प्लस एक्स इंटू हे सगळं, म्हणजे समेशन एक्स इंटू एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. मग हा जी सेकंड टर्म आहे तो म्हणजे आपला काय मीन आहे, बरोबर, एक्स इंटू पी ऑफ एक्स. ओके, फक्त आपल्याला ही जी वरची टर्म आहे किंवा फर्स्ट टर्म आहे ती आपल्याला व्यवस्थित मगासारखी काय करायला पाहिजे, सिम्प्लिफाय करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला काय म्हणजे व्यवस्थित ते मिळून जाईल. मग हे परत फॅक्टोरियल नुसार कन्वर्ट करायचं, एन फॅक्टोरियल बाजूला घ्यायचा, एन मायनस वन फॅक्टोरियल बाजूला घ्यायचा, एन मायनस टू फॅक्टोरियल राहील. ओके, इथं एक्स फॅक्टोरियल आहे त्यामधला एक्स बाजूला घेतला, एक्स मायनस वन बाजूला घेतला तर एक्स मायनस टू फॅक्टोरियल राहतील, आणि एन मायनस एक्स मध्ये प्लस टू मायनस टू ऍडजस्ट केला. पीच्या पॉवरमध्ये सुद्धा पी रेस टू एक्स आहे तर तिथे एक प्लस टू मायनस टू ऍडजस्ट केला, आणि इथे सुद्धा प्लस टू मायनस टू ऍडजस्ट केला. ओके, तर इथं एक्स आणि एक्स मायनस वन दोन्ही कॅन्सल होतील. फक्त नेक्स्ट स्टेपमध्ये बघूया काय राहते तो, एन मायनस टू फॅक्टोरियल राहिला, छेदामध्ये एक्स मायनस टू फॅक्टोरियल राहिला, आणि इथं प्लस टू मायनस टू मधून एक मायनस कॉमन घेतलं आणि व्यवस्थित ऍडजस्ट केलं, तर परत इथं आपल्याला बायनॉमियल एक्सपान्शन मिळून जाईल. ओके, विच इज इक्वल्स टू पी प्लस क्यू ब्रॅकेट रेस टू एन मायनस टू. ओके, आणि काय काय आपण समेशनच्या बाहेर घेतलं बघा, एन घेतला, एन मायनस वन घेतला, आणि पी स्क्वेअर घेतला, एन मायनस वन इंटू पी स्क्वेअर घेतला. ओके, तर हा झाला आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर मिळाला. ठीक आहे, मग एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर चा वापर करून आपण काय करणार आहे, व्हेरियन्स काढणार आहे. Therefore variance of x is equal to expectation of x square minus expectation of x bracket square. तर ही एक्सपेक्टेशन ऑफ एक्स स्क्वेअर इथं पुट केली, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर इथं पुट केला. ओके, सो त्याचं जर व्यवस्थित तुम्ही हे केलं, सिम्प्लिफिकेशन केलं, तर तुम्हाला फायनली मिळून जाईल व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी क्यू. ओके, ठीक आहे. सो आपण मॅथमॅटिकल पार्ट पाहणार नाही, तेवढा वेळ घालवणार नाही आपण. ओके, तुम्ही ते सॉल्व्ह करून बघायचं आहे, फक्त आपण शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचा व्हेरियन्स किती आहे ते आपण फायनली बघणार आहे. ओके, तर व्हेरियन्स किती आहे, एन पी क्यू वाला. ओके, मग आपल्याला जर स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं असेल, ओके, तर काय करतो आपण, व्हेरियन्सचं रूट घेतो, विच इज इक्वल्स टू रूट मध्ये एन पी क्यू. देअरफॉर स्टँडर्ड डेव्हिएशन इज रूट एन पी क्यू. So the next point is mode. Okay, so mode आपण डायरेक्टलीच घेणार आहे. Mode of binomial distribution is m. m म्हणजे काय बघा तिथं, if n plus 1 into p is equal n plus 1 into p is equal to m plus f. m म्हणजे त्याचा नियरेस्ट इंटिजर. ओके, आणि f म्हणजे त्याचा उरलेला फ्रॅक्शन. म्हणजे n प्लस 1 इंटू p हा आपण काय करायचा आहे, एक इंटिजर आणि फ्रॅक्शन अशा पार्टमध्ये कन्वर्ट करायचा आहे. तो त्याचा नियरेस्ट इंटिजर असेल तो म्हणजे आपला m असणार आहे. ओके, आणि दुसऱ्या सिच्युएशन मध्ये m अँड m मायनस 1 इफ n प्लस 1 इंटू p इज इक्वल टू m, म्हणजे फक्त इंटिजर मिळत असेल आपल्याला इथं, तर तो म्हणजे आपला m आणि m मायनस 1 हे मोड असणार आहे. कळलं ना, m मोड असणार आहे कधी, जर आपल्याला हे अशा पार्टमध्ये मिळत असेल, इंटिजर आणि फ्रॅक्शन अशा पार्टमध्ये मिळत असेल तर, आणि m आणि m मायनस 1 हे मोड असणार आहे दोन, कधी जर आपल्याला n प्लस 1 इंटू p हा डायरेक्टली जर इंटिजर मिळत असेल तर हा आपल्याला डायरेक्टली मोड म्हणून डिफाईन करता येतो. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट इज मोमेंट जनरेटिंग फंक्शन. ओके, मोमेंट जनरेटिंग फंक्शन MGF. सो लेट्स डिस्कस this moment generating function. mxt is equal to expression of e raised to tx, okay, which is equals to summation e raised to tx into p of x. Okay, so इथं p of x आपण इथं पुट केला, summation e raised to tx. आता इथं e raised to tx आहे, तो आपण t आणि x ची याची पॉवर घेतली, आपण e raised to t आणि त्याची परत पॉवर x घेतली, आणि आपला pmf आहे sin cx p raised to x q raised to n minus x. ओके, मग इथे आता p रेस टू x आहे आणि e रेस टू t रेस टू x आहे, म्हणजे दोन्ही टर्म्स एकत्र होतील, त्यांची पॉवर काय होईल, x होईल. म्हणजे कसं होणार बघा, ncx
p into e raised to t bracket raised to x q raised to n minus x. ओके, परत ही इथं आपल्याला बायनॉमियल एक्सपान्शन मिळून जाईल. तो बायनॉमियल एक्सपान्शन आपण कसं लिहित असतो, इथलं p आणि हा q p plus q bracket raised to n घेत असतो इथली पॉवर. ओके, सो mxt can be written as p plus q bracket raised to n. p म्हणजे इथली पूर्ण टर्म बरं का, ती पूर्ण टर्म म्हणजे काय, p into e raised to t plus q bracket raised to n. ओके, हा झाला आपला मोमेंट जनरेटिंग फंक्शन. Okay, now we will stop here.